नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी 30 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे PDF एका मिनिटाच्या आत मोबाईलवर तुम्हाला व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या बघा एकूण किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या बघा एकूण किती आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 जिल्हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी? बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम हरिपूर या ठिकाणी व ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा? मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे आढळतात? बघा विद्यार्थी, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, ओडिया ही भाषा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा, ओडिया ही भाषा, बघा विद्यार्थी मित्रांनो, ओडिया ही भाषा प्रामुख्याने ओडिसा या राज्यामध्ये ती ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले सर्वात मोठे राज्य बघा कोणते आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, अरवली या पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर बघा पुढीलपैकी कोणतं? अरवली पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अरवली या पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर हे गुरु शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा विद्यार्थी, भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे ज्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणतं? बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा गुजरात हे राज्य भारतामध्ये तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, झूम हा शेतीचा प्रकार पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा, झूम हा शेतीचा प्रकार पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, झूम हा शेतीचा प्रकार आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने तो आढळतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, इंद्रावती हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? इंद्रावती हे भारतामधलं एक प्रमुख अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, इंद्रावती हे अभयारण्य बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील। इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 13 कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे? बघ तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर अमेरिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकाचं जन्मगाव? बघा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकाचं जन्मगाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील। टेंभू सातारा हे गोपाळ गणेश आगरकरांचं ते जन्मगाव आहे। बघा प्रश्न क्रमांक 15 काकोरी गटाचे नेतृत्व बघा खालीलपैकी कोणी केलं? काकोरी गटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, काकोरी या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी या गटाचं नेतृत्व हे केलेलं आहे। बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला? तो ग्रंथ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ बघा पुढीलपैकी कोणी लिहिलेला? तो ग्रंथ आहे। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। महर्षी वीरा शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं आहे? बघा हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं? महात्मा गांधी यांचं ते आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं? राज्यांचे महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम बघा पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा राज्यांचे महाधिवक्ता बघा कलम 165 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। मूलभूत हक्क ही संकल्पना अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं? कायद्यासमोर सर्व समान आहेत किंवा कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं आहे? बघा कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, मोहिनी अट्टम हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंध? मोहिनी अट्टम हा भारतामधला प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंधीचा आहे? बघा मोहिनी अट्टम। बघा विद्यार्थी, मोहिनी अट्टम हा लोकनृत्य प्रकार केरळ राज्य ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतीय हवाई दलाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा भारतीय हवाई दल बघा यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा हवाई दलाचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी हवाई दलाचं मुख्यालय आहे। बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कशा संबंधीचं पद? ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कशा संबंधीचं पद आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिगेडियर हे भूदल यांच्या संबंधीचं ते पद आहे। बघा प्रश्न क्रमांक 25 बघा, भारताने कोणत्या एका देशाकडून राफेल लष्करी विमान खरेदी केली? बघा भारताने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून राफेल ही लष्करी विमान खरेदी केली होती? बघा राफेल खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून भारताने खरेदी केलेली आहेत? बघा राफेल हे भारताने फ्रान्स देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा, नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला पुढीलपैकी बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहेत?
बघा विद्या मदर तेरेसा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला? बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला? बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा हा 10 डिसेंबर सन 1948 या दिवशी तो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, युनेस्को यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी युनेस्कोचं मुख्यालय कुठं असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्स पॅरिस ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 29 बघा, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला? तो पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे? बघा विद्यार्थी पर्यावरण संरक्षण कायदा हा बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1986 या वर्षी पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 30 बघा, पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? महात्मा गांधी यांचे ते स्वप्न होते. बघा प्रश्न क्रमांक 31 बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा जागतिक चिमणी दिवस. बघा विद्यार्थी जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपले प्रश्न कसे होते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षात 4 गुणांमध्ये PDF ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यामधले प्रश्न विद्यार्थी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील.